आणि यानंतरची बातमी आहे संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांचे डोळे ज्या बैठकीकडे लागलेले आहेत त्या बैठकीची। कारण शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत मंत्रिगट आणि सुकाणू समितीची बैठक सुरू झालेली आहे। दुपारी 1 वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात झाली। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला सह्याद्री अतिथीगृहावरती आता सुरुवात झाली आहे। सुकाणू समितीचे सदस्य आज त्यांच्या मागण्या मंत्रिगटासमोर ठेवणार आहेत, त्यामुळे सरकार सुकाणू समितीच्या मागण्या मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कालच्या वादानंतरही आज सुकाणू समितीकडून सगळे सदस्य बैठकीला हजर आहेत, तर सरकारकडून चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग फुंडकर, दिवाकर रावते, सुधीर मुनगंटीवार, सुभाष देशमुख आणि गिरीश महाजन हे नेते उपस्थित आहेत। दरम्यान आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असा पुनरुच्चार शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केला। एक मिनिट साहेब, एक मिनिट। 3 एप्रिल पासून आमच्या मागण्या आहेत त्याच आहेत, संपूर्ण कर्जमुक्ती सर्व शेतकऱ्यांची सर्व कर्जातून, आणि आता पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून शेतीमालाला भाव, उत्पादन खर्च अधिक 50% नफा जो मोदी साहेबांनी आश्वासन दिलेलं होतं तो दिला पाहिजे। याच्यासाठी आज जर नाही चर्चा निष्फळ ठरलं तर 13 तारखेला रेल्वे रोको आहे, उद्या 12 तारखेला धरणे आंदोलन आहे। काही संबंध नाहीये फूट पडण्याचा, फूट काही पडत नाहीये आणि काही पडलेली नाही आहे, ते सगळी समिती एकसंघ आहे।